प्रत्येक गावाची आपली एक स्वतंत्र अशी प्रथा परंपरा असते. उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा या गावाची एक अनोखी प्रथा आहे. प्रथेनुसार गावात आजही दुमजली इमारती बांधली जात नाही. सोलापूर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या 3,500पेक्षा जास्त आहे. आजही या गावातील नागरिक दुमजली घरे बांधत नाही. का आहे या मागची परंपरा हेच आपण जाणून घेणार आहोत. याबाबत अधिक माहिती येथील ग्रामस्थ भगवान गिरे यांनी दिली आहे. भगवान गिरे, राहणार कारंबा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. बडीमीमा हे आमच्या गावाचे कुलदैवत आहे. गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो अगोदर बडीमी आईला मान देऊन पुढचे कार्यक्रम केले जातात आणि गावात डबल बांधकाम चालत नाही. आणि दरवर्षी बकरी ईदला 5 दिवस देवाचा उरूस असतो. सर्व गाव पूर्ण मान देतात. उरसाला कंटिन्यू 5 दिवस गावातले आजूबाजूचे 5-25 खेड्यातले लोक येतात. 5 दिवस कार्यक्रम असतो. गावची लोकसंख्या 4,000 आहे. डबल गावात पूर्ण शिवारात नाही, गावात नाही, शिवारातच नाही. पूर्ण बांधेल ते असे म्हणजे अस्तित्व राहिले नाही त्यांचं. हे महत्त्वाचं आहे. डबलची गावात चालत नाही. आता आहे गावात केले 2-3 आहे ते म्हणजे अस्तित्व संपलेलं आहे त्यांचं. कारंबा तालुका उत्तर सोलापूर येथे ग्रामदैवत बडीबीमा यांची दर्गा आहे. त्यांची उंची फारच कमी आहे. त्यापेक्षा अधिक उंचीची घरे, इमारती किंवा अन्य बांधकाम असू नये अशी येथील नागरिकांची धारणा आहे. यामुळे कारंब्यासह परिसरात फार उंचीची दुमजली घरे बांधली जात नाही. काही जण दुमजली घरे बांधली पण त्यांचे नुकसान झाल्याचे आणि त्यांना त्रास झाल्याचेही नागरिक सांगतात. हा श्रद्धेचा विषय आहे, अंधश्रद्धेचा नाही, अशी भावना कारंब्याच्या नागरिकांची आहे. गावातील कोणाचाही लग्न जरी जमलं असेल तर पहिली लग्नाची पत्रिका नातेवाईकांना न देता ग्रामदैवत बडीबीमा यांच्या दर्ग्यात देण्यात येते. काहींनी दुमजली इमारती बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कशी संकटे आली याचाही चर्चा या गावात केली जाते आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. तर सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन ग्रामदैवत बडीबीमा यांचा उरूस एकत्र येऊन साजरा करतात. या निमित्ताने गावामध्ये हिंदू मुस्लिम एकीचे दिसून येते. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.